के आर एज्युकेशन ट्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा पार्ट 7 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण कोनिकल पेंडुलमचा कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. पेंडुलम म्हणजे काय? तर आपण एक दोरी घेतली, त्या दोरीला एक छोटासा चेंडू आपण खाली बांधला आणि मग ती दोरी एका ठिकाणी टांगली. तर हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चरला आपण पेंडुलम सांगणार आहोत. मग हे पेंडुलम कशा प्रकारे मूवमेंट करते त्याच्यानुसार त्याचे दोन टाइप्स पडतात. फर्स्ट टाइप असणार आहे सिंपल पेंडुलम. तर आता बघा सिंपल पेंडुलम कशा प्रकारे मोशन करतो. सिंपल पेंडुलमचं जे मोशन असणार आहे ते पुढे मागे असं कंटिन्युअसली चालू असणार आहे. सेकंड टाइप असणार आहे कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम कसा मूवमेंट करतो बघा बरं. तर हा कोनिकल पेंडुलम जो आहे तो ह्या हॉरिझॉन्टल सर्कल्स मध्ये मूवमेंट करणार आहे. आता आपण पेंडुलमची डेफिनेशन पाहूया. अ टायनी मास कॉल्ड बॉब इज कनेक्टेड टू अ लॉंग, फ्लेक्सिबल, massless, inextensible string and suspended to a rigid support is called as a pendulum. ह्या ठिकाणी जी दोरी आपण घेणार आहोत ती दोरी एकदम लॉंग असली पाहिजे, दोरी फ्लेक्सिबल असली पाहिजे, दोरीचं मास काहीच नसलं पाहिजे म्हणजे दोरी मासलेस असली पाहिजे आणि इनएक्सटेन्सिबल म्हणजे जर दोरी खेचली गेली तर तिच्या लेंथ मध्ये काही चेंज नाही झाला पाहिजे. अशा प्रकारच्या दोरीला जर आपण एकदम स्मॉल अमाउंट ऑफ मास, ज्याला आपण बॉब सुद्धा सांगू शकतो, हे कनेक्ट केलं आणि ते एका सपोर्टला टांगून ठेवलं तर त्याला आपण पेंडुलम सांगणार आहोत. If string is made to oscillate in a single vertical plane, we call it as a simple pendulum. आणि हे स्ट्रक्चर जर आपण एकाच व्हर्टिकल प्लेन मध्ये जसं की झोपाळा फिरतो पुढे मागे असं कंटिन्युअस करत असेल तर त्याला आपण सांगणार आहोत सिंपल पेंडुलम. If we move string in such a way that bob performs uniform horizontal circular motion, then it is called as a conical pendulum. आपण स्ट्रिंगला अशा प्रकारे मूव्ह केलं की जो बॉब असणार आहे तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनच्या फॉर्म मध्ये फिरणार आहे, जे तुम्हाला आधी दाखवलं. तर त्या टाइपच्या पेंडुलमला आपण कोनिकल पेंडुलम म्हणणार आहोत. ह्या ठिकाणी मी तुम्हाला दोन इमेज दाखवतो आहे. दोन्ही इमेज ज्या आहेत त्या कोनिकल पेंडुलमच्या आहेत. हा इथे रिजिड सपोर्ट आहे. ह्या रिजिड सपोर्टला ही स्ट्रिंग जी आहे ही स्ट्रिंग कनेक्ट केलेली आहे आणि त्या स्ट्रिंगला हा पॉइंट मास लावलेला आहे. पहिला फिगर जो आहे तो रिप्रेझेंट करतो कोनिकल पेंडुलम इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजे ह्या ठिकाणी फक्त सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कन्सिडर केलेला आहे. दुसरी इमेज जी आहे ती रिप्रेझेंट करते कोनिकल पेंडुलम इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ह्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स जो अवे फ्रॉम द सेंटर आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. आपण अनालिसिस साठी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सिडर करणार आहोत. ह्या ठिकाणी पॉइंट मास किंवा बॉब जो आहे तो ह्या हॉरिझॉन्टल सर्कल्स मध्ये मूवमेंट करणार आहे. ह्या ठिकाणी एम म्हणजे मास ऑफ द पॉइंट मास और बॉब असणार आहे. एल ही लेंथ ऑफ द स्ट्रिंग असणार आहे. जेव्हा आपण पॉइंट मासला एका स्ट्रिंग सोबत इथे बांधणार आहोत आणि स्ट्रिंग इकडे अटॅच करणार आहोत तेव्हा ह्या स्ट्रिंग वरती एक टेन्शनचा फोर्स जो आहे तो क्रिएट होणार आहे आणि ते टेन्शन जे आहे ते टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट असणार आहे, जे टी नॉट ने रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणूनच टी नॉट असणार आहे टेन्शन ऑन अ स्ट्रिंग. ह्या ठिकाणी थीटा जो आहे तो सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन असणार आहे. आता हा जो पॉइंट मास आहे हा एवढा कम्प्लीट सर्क्युलर फॉर्म मध्ये मूवमेंट करणार आहे. मग ही लेंथ आणि ही लेंथ हा कम्प्लीट अँगल होणार आहे, पण आपण फक्त हाफ अँगल कन्सिडर केलेला आहे म्हणून हा जो थीटा आहे ह्या थीटाला सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ अ कोन असं सांगितलेलं आहे. ह्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर लूपची आर ही रेडियस असणार आहे. जेव्हा पॉइंट मास पोझिशन बी ह्या ठिकाणी असणार आहे तेव्हा त्याच्यावरती दोन टाइपचे फोर्स जे असणार आहेत ते ऍक्ट करणार आहेत. पहिला फोर्स असणार आहे वेट mg, जो असणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि दुसरा फोर्स जो आहे तो टेन्शनचा फोर्स असणार आहे स्ट्रिंग वरती, जो असणार आहे टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. ह्या ठिकाणी आपण काय केलंय तर टेन्शनच्या फोर्सला व्हर्टिकल कंपोनंट आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये डिवाइड केलेला आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की वेट कोण बॅलन्स करतंय आणि ह्या सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कोण प्रोव्हाइड करतंय. ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की व्हर्टिकल कंपोनंट आपल्याला मिळालेला आहे टी नॉट कॉस थिटा, कारण इथे आलेला आहे थिटा, आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट मिळालेला आहे टी नॉट साइन थिटा. हे कशा प्रकारे आलं,
हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर सुरुवातीला थिटा का आला ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. जर आपण हा ट्रायंगल पाहिला तर हा ट्रायंगल मध्ये आपल्याला दिसतंय की हा थिटा आहे, सेंटरला 90 डिग्रीचा अँगल क्रिएट झालेला आहे. मग त्यामुळे हा जो अँगल असणार आहे हा असेल 90 मायनस थिटा. व्हर्टिकल कंपोनंट आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट यांच्यामध्ये टोटल 90 डिग्रीचा अँगल असेल आणि जर हा छोटा अँगल जो आहे तो 90 मायनस थिटा असेल तर ह्या टोटल 90 मधून हा 90 मायनस थिटा मायनस झाल्यावर आपल्याला हा थिटा अँगल मिळणार आहे. आणि जसं आपण आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये पाहिलं की थिटाच्या जवळचा जो कंपोनंट असतो तो कॉस थिटाचा कंपोनंट येतो, म्हणून आपल्याला व्हर्टिकल कंपोनंट ह्या ठिकाणी मिळालेला आहे टी नॉट कॉस थिटा. आणि अपोजिट कंपोनंट जो असतो तो साइन थिटाचा येतो, त्यामुळे हा कंपोनंट आपल्याला मिळाला टी नॉट साइन थिटा. टेन्शनच्या फोर्सला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये डिवाइड केल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की टेन्शनचा जो फोर्सचा कंपोनंट आहे व्हर्टिकल कंपोनंट टी नॉट कॉस थिटा हा अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि वेट mg जो असणार आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. त्यामुळे हे दोन्ही फोर्स जे आहेत ते एकमेकांना बॅलन्स करणार आहेत आणि म्हणूनच आपण सांगू शकतो व्हर्टिकल कंपोनंट टी नॉट कॉस थिटा बॅलन्सेस वेट mg and therefore T naught cos theta is equal to mg. हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी ह्या ठिकाणी एक सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो रिक्वायर्ड असणार आहे आणि इथे आपल्याला असं दिसतंय की टी नॉट साइन थिटा हा टुवर्ड्स द सेंटर जातोय, म्हणजेच हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे टी नॉट साइन थिटा हा आपल्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो प्रोव्हाइड करतोय. म्हणूनच आपण असं लिहू शकतो की हॉरिझॉन्टल कंपोनंट टी नॉट साइन थिटा प्रोव्हाइड्स रिझल्टंट नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन. मग त्याच्यावरूनच आपल्याला सेकंड इक्वेशन मिळणार आहे टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, ज्याची व्हॅल्यू असणार आहे mv स्क्वेअर बाय आर, ज्याला आपण mr ओमेगा स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. आता आपल्याला दोन इक्वेशन्स मिळालेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आपण इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करूया. त्यावरून आपल्याला काय मिळणार आहे तर mr ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय mg आणि टी नॉट साइन थिटा डिवायडेड बाय टी नॉट कॉस थिटा. इथे m सिमिलर असल्यामुळे कॅन्सल होऊन जाणार आहे. आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे आपण हा g इथे नेणार आहोत आणि r खाली आणणार आहोत आणि ओमेगा स्क्वेअर ह्याच ठिकाणी ठेवणार आहोत. त्यामुळे आपल्याला इक्वेशन कसं मिळणार आहे तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी डिवायडेड बाय आर. इथलं टी नॉट कॅन्सल झाल्यामुळे इथे राहील साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथे ओमेगा स्क्वेअर आहे, आपल्याला ओमेगा हवा आहे, त्यामुळे आपण स्क्वेअर रूट घेणार दोन्ही साइडला. मग त्यामुळे आपल्याला मिळणार आहे ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी साइन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थिटा. आता हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगल मध्ये जर आपण नीट पाहिलं तर इथे थिटा आहे, इथे असणार आहे एल आणि हा जो डिस्टन्स आहे हा नथिंग बट रेडियस असणार आहे आर. मग जर आपण इथे हा साइन थिटा फाइंड आउट केला तर साइन थिटा काय असतो अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस, म्हणजे येणार आहे साइन थिटा इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एल. मग ह्या एल ला जर आपण साइन थिटाच्या इकडे आणलं तर आर ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आर इज इक्वल टू एल साइन थिटा. मग ही व्हॅल्यू आपण इथे आर च्या जागेवरती सबस्टिट्यूट करणार आहोत. मग आपल्याला काय मिळणार आहे बघा बरं तर ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी साइन थिटा आणि आर ची जी व्हॅल्यू मिळाली एल साइन थिटा ती इथे पुट केली इंटू कॉस थिटा. मग हा साइन थिटा आणि हा साइन थिटा निघून जाणार आहे आणि आपल्याला मिळणार आहे स्क्वेअर रूट ऑफ जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. ओमेगा असते अँग्युलर वेलोसिटी, ज्याला आपण दोन फॉर्म मध्ये लिहू शकतो, दॅट इज ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. एन म्हणजे असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन टाइम पिरियड, म्हणून एन च्या जागेवरती आपण 1 अपॉन टी ही व्हॅल्यू पण सबस्टिट्यूट करू शकतो. ह्याचाच अर्थ ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन इज इक्वल टू 2 पाय बाय टी असं पण आपण लिहू शकतो. म्हणून आपल्याला काय येणार आहे ओमेगाच्या जागेवर 2 पाय डिवायडेड बाय टी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल कॉस थिटा. ह्या ठिकाणी टी असणार आहे टाइम पिरियड. आपल्याला ह्या कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळे आपण टी या बाजूला नेला आणि ही जी टर्म आहे ही टर्म आपण ह्या साइडला आणली तर ही टर्म रिव्हर्स होऊन जाणार आहे. म्हणजेच आपल्याला टाइम पिरियड कसा मिळणार आहे बघा बरं तर टाइम पिरियड मिळणार आहे टी इथे आला आणि ही टर्म इथे आणली, त्यामुळे इकडे फक्त टी राहिला.
आणि इथला जो 2 पाय होता तो येणार आहे 2 पाय हा जी इथे गेल्यावर डिनॉमिनेटरला जाईल आणि एल कॉस थिटा जो आहे तो इथे न्यूमरेटरला जाईल. मग त्यामुळे टाइम पिरियड काय मिळाला टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. आणि फ्रिक्वेन्सी कशी असते तर एक्झॅक्ट अपोजिट असते टू द टाइम पिरियड, दॅट इज एन इज इक्वल टू 1/t. म्हणजे ह्याचं आपण उलट केलं की आपल्याला काय मिळणार आहे तर फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. तर फ्रिक्वेन्सी येणार आहे 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. हा टाइम पिरियड म्हणजे काय तर ह्या बॉबला बी ह्या पोझिशन पासून जर स्टार्ट केलं मुवमेंट करण्यासाठी तर रिटर्न बी पर्यंत येण्यासाठी किती टाइम लागतो त्याला आपण सांगणार आहोत कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड. आणि एखाद्या ठराविक टाइम ड्युरेशन मध्ये हा बॉब किती वेळा हे रोटेशन्स परफॉर्म करतो त्याला ह्या बॉबची फ्रिक्वेन्सी असं सांगणार आहे. आता आपण हे जे डिस्कशन केलं ते फॉर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स केलं, ज्यामध्ये आपण सेंट्रीपिटल फोर्स कन्सिडर केला होता. पण जर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सिडर केली तर आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्स कन्सिडर करायला लागेल. मग त्या केसमध्ये आपल्याला इक्वेशन कसं मिळणार आहे तर टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर हेच इक्वेशन मिळणार आहे. का तर आपला टेन्शनचा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तो आतमधल्या डायरेक्शन मध्ये आहे आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो पण एम आर ओमेगा स्क्वेअरच येणार आहे, पण तो बाहेरच्या डायरेक्शन मध्ये येणार आहे. त्यामुळे जर आपण इक्वेशनचा विचार केला तर आपल्याला इक्वेशन सेम मिळणार आहे आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स साठी पण टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी जे आहे त्यांचे फॉर्म्युला सेम येणार आहेत. समजा जर आपण थिटाला 90 डिग्री केलं, 90 डिग्री म्हणजे काय तर ही स्ट्रिंग एकदम कशी होऊन जाणार आहे असा 90 झाल्यामुळे एकदम हॉरिझॉन्टल होऊन जाणार आहे. मग त्या केसमध्ये कॉस 90 ची व्हॅल्यू किती येते तर 0 येते. मग इकडे कॉस 90 ची व्हॅल्यू 0 पुट केली तर टाइम पिरियड आपल्याला किती मिळणार आहे 0 मिळणार आहे. फ्रिक्वेन्सी काय असते 1 टाइम पिरियड 1/0 म्हणजे फ्रिक्वेन्सी किती होऊन जाईल तर इन्फायनाइट होऊन जाईल. मग ह्या केसमध्ये स्ट्रिंग वरती जे पण टेन्शन असेल ते टेन्शन किती असणार आहे तर इन्फायनाइट असणार आहे. सोबतच जी पण बॉबची कायनेटिक एनर्जी असणार आहे म्हणजे फिरण्याचा जो पण स्पीड असेल तो एकदम इन्फायनाइट असणार आहे. त्यामुळे कायनेटिक एनर्जी सुद्धा इन्फायनाइट होणार आहे. पण प्रॅक्टिकली हे जे आहे हे पॉसिबल नाहीये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.